नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. तर बघा, 5वी साठी नवोदय आहे, 4थी आणि 7वी साठी स्कॉलरशिप आहे, 8वी साठी NNMS आहे, 8वी साठी नवोदय पण आहे. पण 6वी आणि 9वी साठी काय? भरपूर जणांचा प्रश्न मला उपस्थित होतात. आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. व्हिडिओ बनवायला थोडं लेट झाले, पण 1 जुलै पासून डॉक्टर होमी बाबा जी आपण एक्झाम बघतो, सायन्सच्या रिलेटेड असणारी एक्झाम, डॉक्टर होमी बाबाचे आपल्याला फॉर्म निघालेले आहेत. आता त्याच्याबद्दल काय काय सिलेबस असेल, एक्झाम पॅटर्न कसा असेल, शाळेतून फॉर्म भरायचा तर कसा भरायचा, डॉक्युमेंट्स काय काय लागतील, इंडिव्हिज्युअल म्हणजे आपण सिंगल फॉर्म भरायचा तर कसा भरायचा, या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जे 6वी आणि 9वीचे विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरायचं नाही. लवकरात लवकर बघा काय करायचं. MSTA अशी एक साईट आहे, त्याच्यावर तुम्ही काय करायचं, गुगल क्रोम वर जाऊन ते MSTA म्हणजे मुंबई सायन्स टीचर असोसिएशन याच्यातर्फे ती एक्झाम घेतल्या जाते. त्याच्यावर काय करायचं, तुम्हाला क्लिक करायचंय. बरोबर. आता इथे स्टुडंट कॉर्नर, होमी बाबा एक्झाम, ऍक्टिव्हिटीज डिटेल, सायन्स इन्क्रिमेंट प्रोग्राम. बरोबर. आता आपल्याला होमी बाबा एक्झाम बद्दल बघायचं, होमी बाबावर क्लिक करायचं. होमी बाबा बद्दल सगळी काही डिटेल्स आहेत बघा. हु कॅन पार्टिसिपेट स्टडिंग ओनली 6th आणि 9th चे विद्यार्थी. बरोबर. मीडियम कोणते कोणते, इंग्लिश आणि मराठी. बोर्ड्स कोणते कोणते आहेत, SSC, CBSE, ICSE, IB, अदर स्टेट बोर्ड सगळे. बरोबर. आता रिजन्स वाईज सगळे नंबर्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. जर तुम्हाला अडचण येत असेल तर तुमच्या रिजन्स वाईज म्हणजे तुमच्या विभागावाईज तुम्हाला काय केलेले आहेत, नंबर्स वाटून दिलेले आहेत. त्यांना नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून व्यवस्थितरित्या आपण त्यांच्याशी बोलू शकतो. आता नंबरही कुठे भेटणार सांगणार आहे. सगळ्यात अगोदर बघा, 1 जुलै तर 31 जुलै, 1 जुलै पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. 31 जुलै तुमची शेवटची तारीख असणार आहे. त्या अगोदर सर्वांनी फॉर्म भरणं आवश्यक आहे. बरोबर. आता फॉर इंडिव्हिज्युअल म्हणजे 18 ऑगस्ट जे शाळेतून भरतायत, फॉर स्कूल्स म्हणजे शाळेतर्फे जर तुम्ही फॉर्म भरतायत तर 1 जुलै ते 31 जुलै. आणि लेट फीस किती आहेत, 18 ऑगस्ट नंतर काय आहेत, 18 ऑगस्ट पर्यंत लेट फी म्हणजे जास्त फी तुम्हाला द्यावं लागणार. पण इंडिव्हिज्युअल साठी जे सेपरेट फॉर्म भरतायत, जे नेट कॅफे वगैरेतून फॉर्म भरतात, जसं मी सांगणार आहे तसं, तर 1 जुलै पासून तर 18 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला काय आहेत, तुम्ही फॉर्म भरू शकतात जर शाळेतून भरले नाही तर. आता मंडे 3 नोव्हेंबर सेंटर इन्चार्ज मीटिंग आहे, त्यांचे ते समजा. पहिली लेवल 1 रिटर्न एक्झाम MCQ टाईप मधली तुमची पहिली एक्झाम असणार आहेत 8 नोव्हेंबरला 2 ते 4. शनिवारी 8 नोव्हेंबरला तुमची एक्झाम असणार आहेत 2 ते 4. बरोबर. रिझल्ट केव्हा लागणार आहेत, 20 डिसेंबरला तुमचा रिझल्ट लागणार आहे. बरोबर. पहिल्या याच्यात जर तुम्ही पात्र झाले तर लेवल 2 प्रॅक्टिकल कॉम्पिटिशन असणार आहे 6 आणि 7 जानेवारीला, 9 आणि 18 जानेवारी पर्यंत. त्याचा रिझल्ट लागेल 7 फेब्रुवारीला. बरोबर. त्याच्यानंतर लेवल 3 असणार आहेत मंडे 8 मार्च, लेवल 3 असणार आहे 8 मार्च मुंबईला. आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन म्हणजे 5 एप्रिलला तुमचा प्राइज डिस्ट्रीब्युशन राहणार आहे. 15 मार्च पर्यंत तुमचं सगळं काही व्यवस्थितरित्या संपून जाणार. याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही अडचणी येत असतील, कारण याच्याबद्दल काही डाटा लागत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही ग्रुप्स मध्ये जॉईन होऊ शकतात. आता इथे बघा, तुम्हाला रिजन वाईज मुंबई रिजन अमृता सावंत मोबाईल नंबर दिलेला आहे, कोऑर्डिनेटरचा नंबर दिलेला आहे. काही अडचण येऊ द्या, इथे विचारू शकतात. बरोबर. सगळ्यांचे नंबर्स वगैरे दिलेले आहेत. आता सिलेबस काय आहे, 4थी, 5वी, 6वीचा सिलेबस आहे तुमच्यासाठी. अप्रॉक्सिमेटली 10 क्वेश्चन्स. 4थीवर 10% क्वेश्चन विचारणार, 5वीवर 20%, 6वीवर 60% आणि 10% क्वेश्चन तुम्हाला जनरल अवेअरनेसवर येणार. बरोबर. म्हणजे तुम्हालाही जास्त एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करायची गरज नाही, जे आहे त्याचाच अभ्यास व्यवस्थित करायचा. बरोबर. 9च्या टेक्स्टबुक 9 साठी काय, 7वीचा 10%, 8वीचा 20%, 9वीचा 60% आणि 10% इंडिव्हिज्युअल. आता फीस किती राहणार आहे, तुम्हाला सगळ्यांना 320 रुपये या फॉर्मची फीज राहणार आहे. बरोबर. फॉर इंडिव्हिज्युअल 500 रुपये. जर तुम्ही सेपरेट फॉर्म भरतायत, शाळेतून भरतायत 320, सेपरेट भरतायत तर 500. स्टेज तर तुम्हाला मी आता सांगितलं. आता रिटर्न टेस्ट वगैरे इथे तुमचा सिलेबस आहे, कोणत्या सिलेबसला किती मार्क्स, कोणत्या सब्जेक्ट्सला काय मार्क्स, त्या साईटवर जाऊन तुम्ही बघू शकतात. तुम्हाला काय काय प्राइजेस वगैरे आहेत. स्टुडंट रजिस्ट्रेशन आता बघा, आता तुम्हाला रजिस्ट्रेशन गो टू द अँड क्लिक द अप्लाय फॉर्म. अप्लाय फॉर्म
आता ह्या वेबसाईटवर जायचं www.msta.in ह्या वेबसाईटवर जर तुम्ही गेले तर इथे येईल काय येणार आहे, अप्लाय ऑनलाईन. अप्लाय ऑनलाईन केलं तर तुम्हाला तिथे काय भरणार आहेत, फॉर्म भेटणार आहेत. बरोबर. आता इथे आहे का इंडिव्हिज्युअल स्टुडंट, सगळी प्रोसेस तुम्हाला इथे दिलेली आहे. फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा. आता इंडिव्हिज्युअल म्हणजे सेपरेट जर फॉर्म भरतोय तिथे पूर्ण प्रोसेस दिलेली आहे तुम्हाला 12 टप्प्यांमध्ये कसं भरायचं. इम्पॉर्टंट नोटीस आहेत, नो रिप्लेसमेंट अवेलेबल इन. जर तुम्ही एकदा फॉर्म भरला तर परत येऊ शकत नाही. आता बघा इथं रजिस्ट्रेशन प्रोसेस सगळे दिलेली आहे तुम्हाला या कॉलम मध्ये. आता रजिस्ट्रेशनचं काय आहे का बघूयात आपण. याच्यामध्ये तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन आहे का बघा. अप्लाय फॉर डॉक्टर होमे बाबा बालवैज्ञानिक कॉम्पिटिशन, इथे तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. जर तुम्ही सेपरेटली स्कूल थ्रू नाही डायरेक्ट सेपरेटली फॉर्म भरतायत तर इथे तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार आहे. फॉर्म थोडासा लोड होतोय. या साईटवर जर तुम्ही गेले तर तुम्हाला इथे काय भेटणार आहेत, फॉर्म अवेलेबल होणार आहे. बरोबर. आता बघा डू नॉट हॅव स्कूल अकाउंट, स्कूलचं नसेल तर इथे स्कूल, आणि इथे जर तुमचं इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशन असेल तर तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी टाकायचा आणि जशी तुम्हाला प्रोसेस सांगितली त्या प्रोसेस वाईज तुम्हाला जायचं आहे. कळालं. हे झाले डॉक्टर होमी बाबाचे फॉर्म. लवकरात लवकर सगळ्या एक्झाम्सचे अपडेट भेटणार आहेत. ग्रुपमध्ये जॉईन होऊन जा. लवकरात लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुप आहे तिथे जॉईन व्हा आणि आमच्याशी संपर्क साधा. काही अडचण असली तर आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.